आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की इम्पॉर्टंट डिसीजेस कोणकोणते आहेत, डेफिशियन्सी कसली असली पाहिजे आणि सिम्पटम्स काय असतात, हे सर्व आपण बघणार आहोत. हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. का तर यावरती एक क्वेश्चन्स फिक्स आहेत, एक क्वेश्चन फिक्स आलेलाच आहे. ओके, लाईक मॅच द फॉलोइंगला आलेला आहे हे क्वेश्चन्स. जर तुम्ही PYQ बघितलात तर तुम्हाला समजेलच. ओके, सो ॲनिमिया हा जो आहे डिझीज हा कशाच्या रिलेटेड आहे, तर आयर्नची डेफिशियन्सी किंवा हिमोग्लोबिनची डेफिशियन्सी शरीरामध्ये असल्यामुळे होतो. आणि याचे जनरल सिम्पटम्स काय, जनरल वीकनेस येतो. आता मी जे सिम्पटम्स आहेत हे खूप डिटेलमध्ये लिहिलेलं नाही आहेत, पण तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं इम्पॉर्टंट, तर हे लक्षात ठेवायचंय, ह्याची गरज नाहीये काय काय होतं. ओके, जे गॉयट्रे आहे ह्याच्यामध्ये काय आयोडीनची डेफिशियन्सी आहे, तर गॉयट्रे मधला आय जो आहे ह्याच्यावरून आयोडीन लक्षात ठेवा. ॲनिमिया मधला काही लक्षात ठेवण्यासारखं आहे का, तर ॲनिमिया मधला आयर्न साठी लक्षात ठेवा, किंवा हिमोग्लोबिन, ॲनिमिया हिमोग्लोबिन असं तुम्ही नॉर्मली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बेरीबेरी हा बी शीच रिलेटेड आहे. कशाची, विटॅमिन बी शी रिलेटेड आहे, डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन बी. तर बी वरून बी लक्षात ठेवा. स्कर्वी हा कशाच्या रिलेटेड आहे, तर स्कर्वी हा रिलेटेड आहे विटॅमिन सी शी, आणि विटॅमिन सी म्हणजे ॲस्कॉर्बिक ऍसिड हे येतं. ह्याची डेफिशियन्सी असल्यामुळे तुम्हाला स्कर्वी हा डिसीज होतो. तो एस वरून तुम्हाला सी लक्षात ठेवायचंय. रिकेट्स कशामुळे होतं, तर विटॅमिन डी मुळे. आता इथे तुम्हाला रेज वरून सन रेज वरून तुम्हाला लक्षात ठेवायचे रिकेट्स होतात. ओके, ह्या लक्षात ठेवण्याच्या काही ट्रिक्स पण आहेत ज्या की मी तुम्हाला सांगत आहे, त्यानुसार तुम्ही ते लक्षात ठेवा, जेणेकरून तुमच्या ते एकदम माइंडमध्ये फिटच होऊन जाईल. ओके, नाईट ब्लाइंडनेस कशामुळे येतो, तर विटॅमिन ए मुळे येतो. आता विटॅमिन ए मुळे तुम्हाला काय होतो, नाईट ब्लाइंडनेस येतो. जरी तुम्हाला हे बेरीबेरी बी, ओके, बेरीबेरी बी, स्कर्वी सी, रिकेट्सला काय येतं, डी येतं. तर विटॅमिन रेज लक्षात आलं की विटॅमिन डी तुम्हाला कळणार. हे तीन जरी माहिती असेल तरी तुम्ही बाकी ऑप्शन्स एलिमिनेट करू शकता. जर तुम्हाला काही कमी गोष्टी माहिती असतील ना तरी चालेल, पण तुम्हाला ऑप्शन्स एलिमिनेट करता आले पाहिजेत, हे खूप इम्पॉर्टंट आहे. एलिमिनेशन जर तुम्हाला एकदा समजलं तर तुम्हाला एक्झाम क्वालिफाय करायला खूप मदत होईल. ओके, सो मिनिमम इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला मॅक्झिमम मार्क्स आणायचे आहेत. एवढंच तुम्हाला ह्या डिझीजेस आणि डेफिशियन्सीज काय काय आहेत